एक मोठी बातमी समोर आली आहे। संभाजीनगर महापालिकेच्या एका अतिक्रमण कारवाईवरून आयुक्त जी श्रीकांत आणि मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत येण्याची शक्यता आहे। कारण ज्या जमिनीवरील बांधकामावर कारवाई झाली त्याला संभाजीनगर खंडपीठाने कोणत्याही कारवाईपासून संरक्षण दिलं होतं। असं असताना कारवाई का केली म्हणून कोर्टाने पालिका आयुक्तांना अवमानाची नोटीस बजावलेली आहे। अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या जमिनीसाठी पालिकेने अतिक्रमण केला असा आरोप केला जातोय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या बरोबर फोन लाईन वरून आहेत। दानवे सर, अब्दुल सत्तार यांच्यावर आता आणखी एक नवा आरोप झालेला आहे। बरोबर आहे, कारण ज्या पद्धतीनं एक जागा संभाजीनगर महानगरपालिकेच्या समोर आहे, जी जवळपास 1 एकर 2 एकर जागा आहे, 70,000 स्क्वेअर फूट असू शकते। ती जागा प्रॉपर्टीचा वाद असताना अब्दुल सत्तार जे मंत्री आहे, राज्याचे कॅबिनेट मंत्री, त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणचं जवळपास 40 वर्ष जुनं वेगवेगळे कन्स्ट्रक्शन हटवण्यात आले। हटवण्यात आल्यानंतर या ठिकाणी पूर्ण पोलिसांनी अशी कारवाई केली, तिथं खाजगी पण बरेच लोक होते, पोलीस बंदोबस्त पूर्ण होता। कारवाई केल्यानंतर तिथं कंपाऊंड वॉल फेन्सिंग पण झालं आणि हे महानगरपालिकेच्या इमारती समोर आहे। आणि मला असं वाटतं त्याचं न्यायालयात काहीतरी होतं। ज्या दिवशी तारीख संपली न्यायालयाच्या याची, त्याच दिवशी कारवाई झाली। संभाजीनगर शहरात एवढे अनधिकृत बांधकाम होत आहेत, अनेक न्यायालयाने आदेश दिलेले अनधिकृत बांधकाम हटवण्याचे, परंतु माननीय महानगरपालिकेच्या आयुक्तांना ते हटवावे वाटले नाही। परंतु अब्दुल सत्तार साहेबांच्या सांगण्याहून सरकारच्या मशिनरीचा आणि स्वतःच्या मशिनरीचा गैरउपयोग करून सगळ्यात आधी यांनी इथले अतिक्रमण काढायला लावल्या। अतिक्रमण काढले मी समजू शकतो। आता मला सांगा, अतिक्रमण काढल्यानंतर वॉल फेन्सिंगला परमिशन लागते कॉर्पोरेशनची, ती घेतली का त्यांनी? तर मला असं वाटतं घेतली नाही। त्याला सुद्धा पोलीस बंदोबस्त दिला गेला आहे। खरं तर पोलीस आयुक्तांनी पण या सगळ्या इनलिगल ज्या कामाला परवानगीच नाही, त्याला पोलीस परमिशन कशी दिली हा पण माझा प्रश्न आहे। अगदी, त्यामुळे आता तरी काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे। धन्यवाद सर, साम टीव्हीला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।